नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली होती? महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1996 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? घुमर हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रमन मॅग्सेसे पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 4, सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो? सूर्य हा खालीलपैकी कोणत्या वायूपासून बनलेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन आणि हेलियम वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, महात्मा गांधीजी यांनी मजूर महाजन संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? महात्मा गांधी यांनी मजूर महाजन संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अहमदाबाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार खालीलपैकी केव्हा केला होता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी केव्हा बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्टोबर सन 1956 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या क्रांतिकारक संघटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत ही क्रांतिकारक संघटना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? माउंट बॅटन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जून सन 1947 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, सन 1935 मध्ये वर्धा येथे महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन केला होता? सन 1935 मध्ये वर्धा येथे महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणता आश्रम स्थापन केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सेवाग्राम आश्रम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामध्ये ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? खालीलपैकी कोणते स्थान हे महाराष्ट्रामधील ऊर्जा निर्मिती केंद्र स्थान नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अंबरनाथ या ठिकाणी ऊर्जा निर्मिती केंद्र नाही। प्रश्न क्रमांक 11, अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? अंदमान निकोबार या बेटांची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। क्रमांक 12, समान नागरिक कायदा यांची तरतूद खालीलपैकी कशामध्ये केलेली आहे? समान नागरिक कायदा यांची तरतूद भारतीय संविधानामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, संसदेचे वर्षामधून कमीत कमी किती अधिवेशने बोलावणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे? संसदेचे एका वर्षामधून कमीत कमी किती अधिवेशने बोलावणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे? कमीत कमी 2 अधिवेशने या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो? स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमधला विषय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राज्य सूची या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, कायद्यासमोर समान आहेत हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाहीत? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे तत्व खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना हे तत्व लागू होत नाही। प्रश्न क्रमांक 17, खंडवहनाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? खंडवहन यांचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड वेगनर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे? देशामध्ये लोकसंख्येने सर्वात लहान राज्य खालीलपैकी कोणतं आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सिक्कीम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 किसान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? किसान दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 23 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वज यामधला केसरी रंग खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 साहस व त्याग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती होती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या खालीलपैकी किती कोटी होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 11 कोटी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? कानपूर वाराणसी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गंगा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? ब्रह्मगिरी कर्नाटक या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? चंदनाचे सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 शिवसमुद्रम धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? शिवसमुद्रम हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कावेरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाशिक प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त होते? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये हिवाळी पर्जन्य सर्वात जास्त होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 30 देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करतात? देशाचे अंदाजपत्रक सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या सभागृहामध्ये सादर करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 राज्यघटनेमधील कलम 5 ते 11 खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 5 ते 11 खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागरिक तत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ग्रामपंचायतीचे वॉर्ड्स खालीलपैकी कोण जाहीर करतात? ग्रामपंचायतीचे वॉर्ड खालीलपैकी कोण जाहीर करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तहसीलदार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 रक्ताभिसरण हा महत्त्वपूर्ण शोध खालीलपैकी कोणी लावला होता? रक्ताभिसरण हा महत्त्वपूर्ण शोध खालीलपैकी कोणी लावला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर विल्यम हार्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मृगजळ हे खालीलपैकी कशाचं उदाहरण आहे? मृगजळ हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचे परावर्तन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? स्टेनलेस स्टीलमध्ये खालीलपैकी कोणते घटक असतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रोमियम लोखंड कार्बन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 चहामध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? चहामध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चहामध्ये टॅनिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 गुरुत्वाकर्षण यांचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? गुरुत्वाकर्षण यांचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 न्यूटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते? पाण्याची महत्तम घनता खालीलपैकी कोणत्या तापमानाला असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 4 अंश सेल्सिअस या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 39. कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? कोल्हापूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. क्रायोजेनिक इंजिनचा प्रयोग खालीलपैकी कशामध्ये करतात? क्रायोजेनिक इंजिनचा प्रयोग खालीलपैकी कशामध्ये करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉकेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1. कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2. ईस्ट इंडिया कंपनी यांची स्थापना खालीलपैकी कधी झाली होती? ईस्ट इंडिया कंपनी यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3. बक्सार लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सार यांची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4. 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धती खालीलपैकी कोणी लागू केली होती? 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5. वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1802 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6. राजा राममोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1829 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7. पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8. गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतचा वाटा किती असतो? गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलामध्ये ग्रामपंचायतला खालीलपैकी किती टक्के वाटा मिळतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 30% वाटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. मध्य प्रदेशमध्ये स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बेबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वाच्या बॅच लॉन्च झालेल्या सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपला RVD लाईव्ह हा कोड सर्वांनी टाकून जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विजेता दशेरा स्पेशल टॅलेंट हंट टेस्ट सिरीज फॉर कंबाईन एक्झाम. अतिशय महत्त्वाची ही टेस्ट आहे. सर्वांनी या टेस्टमध्ये जॉईन व्हायचं आहे. आपला कोणता कोड आहे? RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. केव्हा आहे? 15 ऑक्टोबरला अतिशय महत्त्वाची ही टेस्ट सिरीज आहे. या ठिकाणी बघू शकतो मी काय आहे राज्यसेवा इंटिग्रेटेड स्कॉलरशिप टेस्ट सिरीज क्रमांक 12. ओके, केव्हा आहे? 10 ऑक्टोबरला आहे. अतिशय महत्त्वाची ही पण टेस्ट सिरीज. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? फुल लेंथ इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर PSI STI एक्झामसाठी अतिशय महत्त्वाची ही बॅच आहे. केव्हापासून आहे? 13 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची ही पण बॅच आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी बॅचमध्ये जॉईन व्हायचं आहे. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणती बॅच आहे? रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स बॅच फॉर राज्यसेवा एक्झाम. अतिशय महत्त्वाची ही पण बॅच. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून बॅचमध्ये जॉईन व्हायचं. तुम्हाला 10% ऑफ मिळत जाईल. किंवा बॅच आहे 6 ऑक्टोबरपासून अतिशय महत्त्वाची बॅच आहे. जे विद्यार्थी राज्यसेवा PSI STI ASO डिपार्टमेंटल PSI यांची तयारी करत असतील सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून तुम्ही 10% ऑफ मिळवू शकता.